नमस्कार, मी डॉक्टर अनुराधा हरकरे. सायकोलॉजी संडेजमध्ये तुम्हा सगळ्यांसोबत मी आज अजून एका व्यक्तीचं स्वागत करते. ती व्यक्ती म्हणजे अनेकांची व्हॅलेंटाईन आहे. खरं म्हणजे पडद्यावरती म्हणजे छोट्या पडद्यावरती अल्लड, इनोसंट शनया साकारणारी, पण प्रत्यक्षामध्ये खूप टॅलेंटेड, प्रगल्भ आणि संवेदनशील असणारी अभिनेत्री रसिका सुनील. रसिका, तुझं सायकोलॉजी संडेजमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. कसं वाटतंय म्हणजे मला ॲक्च्युली कळत नाही, कारण की एवढं फॉर्मली आपण दोघी कधी बोललो याच्या आधी हे मला अजिबात आठवत नाहीये. त्यामुळे मला जरा वेगळंच वाटतंय ॲक्च्युली आज तुला असं बोलताना किंवा मला असं इंट्रोड्यूस करताना. कारण की मी मगाशी पण आता तुला थोड्या वेळी म्हटलं की घर झाडलं म्हणून आईस्क्रीम देणारी तू आज मला प्रगल्भ वगैरे म्हणतेस, तर मी जरा म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतंय आता. ॲक्च्युली मला सांगायला हरकत नाही सगळ्या प्रेक्षकांना की रसिकाची मी मामी आहे आणि तसं तिला मी जन्मापासूनच आणि अगदी लहानपणापासून बघते आहे. पण आज एक सेलिब्रिटी म्हणून आणि खरं सांगायचं तर लव्ह रिलेशन ह्या अशा विषयावरती आणि दोन वेगळ्या जनरेशन्समधले आपण असं डिस्कस करायला मला पण खूप असं वेगळं वाटतंय. काय ते मजा येते. हो. आज व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी. मला एक अगदी साधा नॉर्मल नेहमीचा प्रश्न की तुझा कोणी क्रश होतं का? बापरे, माझे अनेक क्रश होते. आता तुला सांगायला काही हरकत नाही, तुला मी सगळं सांगतच आले आतापर्यंत, त्यामुळे तसं काहीच प्रॉब्लेम नाही. बट माझे अनेक क्रश होते. माझा पहिला क्रश मला आठवतो तो म्हणजे अगदी मी माझ्या सेकंड स्टँडर्डमध्ये असताना. अरे बाप. म्हणजे प्रेम तेव्हापासूनच फुलायला लागलं होतं. त्यामुळे सेकंड स्टँडर्डमध्ये तेव्हा 1 वर्ष आई बाबा यश आणि मी US ला होतो बघ. तर तिकडे एक ब्रँडन नावाचा मुलगा होता. आणि पहिला क्रश इज अब्रोड, फॉरेनर. हो, फॉरेनर पहिलाच. ठीक आहे म्हणजे पण असं आहे. आणि तो का आवडत होता, कारण की आम्ही सगळेजण बाकी अमेरिकन ॲक्सेंट किंवा तेव्हा टेक्सासमध्ये राहायचे, तर ती सदर्न एकदम थिक ॲक्सेंटमध्ये बोलायचो आणि तो एकटाच असं सोफिस्टिकेटेड ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये बोलायचा. तर ते मला इतकं आवडायचं. मला असं हा क्यूट आहे यार, हा छान आहे. याच्यासोबत एकदा तरी म्हणजे आमचा एक हे असायचा, क्लास असायचा, ज्याच्यामध्ये रँडमली टीचर असे 2 नावं पिक करायचे आणि त्या दोघांनी मग त्या पिरियडमध्ये एकत्र खेळायचं फक्त. गेम्स असायचे वेगळे वेगळे, बोर्ड गेम्स. तर मी इतकी विश करायचे की एकदा तरी त्याच्यासोबत नाव आलं पाहिजे वगैरे. पण मिळालं की नाही? मग एकदाच मिळालं होतं, पण मिळालं होतं. आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीत सगळेजण की व्हॅलेंटाईन डे हा वेस्टर्न आणि आपण साजरा करायचा नाही वगैरे. मला वाटतं त्या विषयात किंवा त्या वादात आपण पडण्यापेक्षा एक खूप महत्त्वाचा विषय जो बोलणं गरजेचं आहे त्यावर आपण बोलतोय. म्हणजे मी आधीच्या जनरेशनची आणि यंगस्टर्सची रिप्रेझेंटेटिव्ह टू म्हणून आपण बोलतोय, हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं. मला ना अजून एक तुला विचारायचं होतं की अजूनही आपल्याकडे अरेंज मॅरेज हाच ट्रेंड आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द लोक अजूनही ठरवूनच लग्न करतात. म्हणजे ठरवून मग या माणसाच्या प्रेमात पडावं लागतं असं म्हणूया आपण, किंवा पडतो आपण. आणि मला वाटतं नुकतंच तू सोशल मीडियावर पण जाहीर केलंस की तू एका हँडसम मुलाच्या प्रेमात पडली आहेस. तर मला विचारायचं आहे की प्रेमात पडता म्हणजे नेमकं होतं काय? बापरे, मला असं वाटतं की प्रेमात पडलो किंवा मी प्रेमात आहे हेच कळायला मुळात त्या नात्याला काही वेळ दिला गेला पाहिजे. म्हणजे तो साधारण किती, प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रमाणे 6 महिने असेल, वर्षभर असेल, पण कधीतरी ती एक, मला असं वाटतं की ती एक मुवमेंट येते जिथे तुम्हाला कळतं की मी आहे प्रेमात या माणसाच्या. म्हणजे तुम्ही सेल्फलेसली जेव्हा इफ यू स्टार्ट डुईंग समथिंग फॉर द पर्सन इन फ्रंट ऑफ यू, तेव्हा मला असं वाटतं होतं. पण मला असं वाटतं की त्या गोष्टीला प्रेम ही खूप गोड आणि मोठी गोष्ट आहे खरं तर. म्हणजे आपण फार इझिली वापरतो सध्या. आमची जनरेशन तर खूपच म्हणजे आय लव्ह यू इतकं इझिली म्हणतो. तेवढं ते सोपं आणि तेवढं ते असं इझी नाहीये. तर ते निभावणं, ते मला वाटतं की जेवढं तुम्ही ग्रेसफुली निभावता तसं ते प्रेम फुलत जातं. तसं त्या एका दिवशी तुम्हाला कळतं की हा माझं या माणसावर प्रेम आहे, असं मला पण म्हणजे आपण लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे जे असं वाटतं त्याच्याबद्दल माझा पर्सनली नाही विश्वास आहे लव्ह ॲट फर्स्ट साईटवर. इट कुड बी लाइकिंग ॲट फर्स्ट साईट, इट कुड ऑल्सो बी इन्फॅच्युएशन ॲट फर्स्ट साईट. कारण की तुम्ही फक्त बाहेरनं त्या माणसाला बघताय, म्हणजे बाहेरून छान दिसतोय म्हणून आवडलं. तर
मग वरकरणी एखादा माणूस आवडूच शकतो. आणि म्हणजे ज्याला आपण क्रश जसं म्हणलीस तू. अर्थात असे आणि असे अनेक लोक आवडू शकतात तुम्हाला, आणि तुम्ही प्रेमात पडल्यानंतरही तुम्हाला लोक आवडू शकतात. बट दॅट इज लाइकिंग एट फर्स्ट अँड दॅट इज कम्प्लिटली ओके, दॅट यू अप्रिशिएटिंग अ पर्सन. बट प्रेम बघता क्षणी होतं असं मला वाटत नाही. अर्थात तुम्हाला असं वाटतं की मला हा मुलगा आवडतोय बघून, तर मी याला जाणून घेते, आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही प्रेमात पडला तर मला असं वाटतं की ती प्रोसेस एक होते. कारण यू कॅनॉट ओनली लव्ह समवन जस्ट बिकॉज ही इज गुड लुकिंग, म्हणजे छान दिसतो म्हणून फक्त प्रेम करते असं नाही होत. तुम्हाला माणूस म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा आवडते, जेव्हा मेंटल एक कनेक्शन होतं एखाद्या व्यक्तीशी, ते फार महत्वाचं असतं. आणि म्हणजे प्रेमात पडणं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल काहीतरी वेगळं वाटतंय, मे बी अटॅच्ड वाटतंय, किंवा यू मस्ट बी फिलिंग कम्फर्टेबल विथ दॅट पर्सन, असं काहीतरी. कम्फर्टेबल ऑल्सो, ॲट पीस ऑल्सो. म्हणजे ती व्यक्ती आजूबाजूला असताना तुमच्या मनात काहीच प्रकारच्या शंका नाहीये किंवा आल्या नाही पाहिजे. बरोबर. रादर तसं होत असेल तर मग काहीतरी चुकतंय. पण जर का म्हणजे कंडिशनल काहीच नको. नथिंग कंडिशनल, लाईक व्हेरी इझी गोईंग. तुम्ही तुमच्यासोबत जसे असता, तुम्ही तुमच्या सोबत असताना जसे वावरता, एकटं असताना, आरशासमोर तुम्ही असताना, तसा तो माणूस तुमच्या आयुष्यातला जर का आरसा झाला तर ती फार छान गोष्ट असते. म्हणजे मला फेक करण्याची काही गरज नाही अजिबात. पण एक्झॅक्टली व्हॉट यू सेड की त्याला वेळ जाऊ द्यावा लागेल. कारण सुरुवातीला मे बी आपण एकमेकांसमोर थोडं चांगलंच प्रेझेंट करतो स्वतःला, तर ती समोरची व्यक्ती पण जेन्युइन आहे का ती स्वतःला प्रेझेंट असं फेक करते हे कळायला पण वेळ जाऊ द्यावा लागत असेल. डेफिनेटली त्याला वेळ द्यावा लागतो. आणि अर्थात तुम्हाला जसं अरेंज मॅरेज मध्ये कदाचित तो वेळ डेफिनेटली मिळत नाही का? नाही मिळत. नाही मिळत नाही, म्हणजे तो ते डिसिजन घ्यायच्या आधी, लग्नाचं डिसिजन घ्यायच्या आधी एक्झॅक्टली. कदाचित. पण मला वाटतं मग अरेंज मॅरेजचा हा पण एक फायदा असू शकेल की म्हणजे अर्थात वेळ खूप कमी मिळतो तसं तू म्हणालीस, पण ऍटलिस्ट यू हॅव चॉईसेस की आपण हा नको, पण ते कुठल्या बेसिसवर हो म्हणायचं आणि कुठल्या बेसिसवर नाही हाही एक प्रश्नच आहे. नाही डेफिनेटली, बट यू शुड बी कम्प्लिटली अवेअर ऑफ व्हॉट युअर चॉईस इज. मला असं वाटतं की आमच्या जनरेशनच्या खूप लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की आम्हाला आमच्या चॉईसेस बद्दल माहितीच नाहीये, की आम्हाला कशा प्रकारचा जोडीदार हवाय याबद्दल एक तर फारसा विचार केला गेलेला नसतो. एके दिवशी कामाच्या सगळ्या राटगाडग्यात आई बाबा म्हणतात की लग्न करायचंय आता, हा मुलगा हा चेहरा बघ असा फोटो येतो आणि अचानक सगळी प्रोसेस सुरू होते. त्यामुळे हा विचारच केला नसतो की नक्की आपल्याला मुलगा कसा हवाय किंवा मुलगी कशी हवी येते. आणि मला आठवतं ऍक्च्युली काही वर्षांपूर्वी तू जे सेमिनार घेतलं होतंस ज्यामध्ये आणि मला ते खूप लक्षात आहे, जे तुम्हाला खूप सुंदर सांगितलं होतं की नो युअर रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल आणि येलो सिग्नल. की रेड सिग्नल म्हणजे मला अजिबात या क्वालिटीज नाहीच चालणार माझ्या पार्टनरमध्ये असतील तर मला डीलच नाही करता येणार. येलो इज आय कॅन ऍडजस्ट विथ इट, म्हणजे आपण अडॅप्टेबिलिटीवरती डिपेंड करेल ते. अँड ग्रीन इज समथिंग की हे पाहिजे मला, हे माझ्या जवळचं आहे. किंवा इफ युअर अ म्युझिशियन, इफ युअर अन ऍक्टर, तर माझ्या करिअरला सपोर्ट करणार, हे माझ्या ग्रीन सिग्नल मध्ये जातं. फॉर एक्झाम्पल मला वाटतं प्रेमात पडणं म्हणजे की जिथे ग्रीन सिग्नल जास्त आहेत मे बी. म्हणजे प्रेमात पडणं म्हणजे की आपल्याला जमतं इथे, असं वाटतं की आपल्याला जे हवंय मे बी ते इथे मिळतंय आपल्याला, म्हणजे रेसिप्रोकेट होतंय ते, असं पण असू शकणार आहे. असं असू शकतं. राईट. म्हणजे प्रेमात पडणं म्हणजे आपण जसं तू सांगितलंस की कम्फर्टेबल वाटतं, ॲट इज वाटतं, किंवा आपण जसं आहे तसंच आपण प्रेझेंट करतो. पण आपण म्हणजे आपल्या जवळच्यांच्याच प्रेमात पडत, जे आपल्या अवतीभोवती असतात त्यातलंच कोणीतरी आपल्याला थोडंसं आवडतं, ऑफकोर्स, कारण मिअर कोहेजन असंच म्हणूया आपण. पण इतक्या सगळ्या लोकांमधून ती व्यक्ती आपल्याला, कारण बऱ्याच लोकांचं वागणं तसं असू शकतं, म्हणजे बऱ्याच लोकांसोबत आपल्याला कम्फर्टेबल वाटू शकतं, पण मग ती व्यक्ती नेमकी कशी आपण ओळखणार? नाही, आता व्हेरी ऑनेस्टली सांगू का, म्हणजे कदाचित हे खूप पेरेंट्सना पटणार नाहीये माझं उत्तर, पण खरं तर ना जेव्हा असं वाटतं एखाद्या मुलाला किंवा मुलीला की मी त्या वयात आलोय की मला वाटतं एकाबद्दल प्रेम किंवा एकीबद्दल प्रेम, तर ती प्रोसेस होणं, ते जे काही 1, 2 किंवा 5, 6 व्यक्ती असतील त्या लोकांच्या प्रेमात पडून सगळं ताळून सुलाखून आपल्याला ओळखून समोरच्याला ओळखून मग कळतं की या सगळ्या जवळच्या माणसांमधनं मला आवडणारा नक्की कोण माणूस आहे. एक्झॅक्टली. पण त्यासाठी हे सगळे थोडेसे बॅड ब्रेकअप्स आणि अनेक ब्रेकअप्स थोडंसं व्हावं लागतं, असं माझं पर्सनल मत आहे. म्हणजे खूप असे रिलेशन्स आहे किंवा असं तुम्ही फ्लर्ट करताय असं नाही, पण तुम्ही कदाचित ते माणसं आधी वाटतं पण नंतर नाही नीट जमलं, म्हणजे इट्स लाईक साहजिक आहे. आणि अर्थात असेही कपल्स आहेत की ज्यांचा पहिल्याच याच्यात, म्हणजे आपण जे कॉलेज स्वीटहार्ट्स म्हणतो किंवा लहानपणापासून शाळेपासून एकत्र आहेत, पण दोज आर द पीपल आय थिंक ज्यांना माहिती असतं की एखाद्या माणसासोबत
ग्रोईंग ओल्ड काय आहे हे त्यांना खूप आधीच कळतं असं मला वाटतं. हे बऱ्याच छान शब्द आहे. हा तर बऱ्याच लोकांना मला असं वाटतं की हे नाही कळत वाईल ग्रोईंग अप. त्यामुळे वेगवेगळे पर्सनॅलिटीज बनतात आणि आय थिंक ब्रेकअप्स होतात. पण मला असं वाटतं की त्या सगळ्याच गोष्टी खूप गरजेच्या असतात. तुम्हाला जर का फायनली एक प्रॉपर 100% तुम्हाला जर का तुमच्या चॉईसेस बद्दल अवेअर व्हायचं असेल तर आय थिंक दोज थिंग्स हेल्प. सो मे बी लगेच पटकन जो आवडला त्याच्यासोबत पुढे आपण जाण्यापेक्षा थोडा वेळ त्या नात्याला जाऊ देऊन आणि नंतर आपण त्याच्यावरती काहीतरी डिसिजन घ्यायला हरकत नाही. हा, म्हणजे असंही होऊ शकतं की जर का मित्रच आहे तुमचा आणि तुमच्या अर्थात जसं तू म्हणालीस की क्लोज सर्कलमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्याशीच नाही तर इतरांशी सुद्धा त्याचं वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, किती रिस्पेक्टनी ट्रीट करतोय किंवा काय, किंवा तुमचे जे चॉईसेस आहेत त्याप्रमाणे त्याचा वावर आहे का समाजात, काय व्ह्यूज आहेत त्याचे. मला एक फार हे वाटतं आणि पटतं की एक जे कपल असतं ना त्यांची थिंकिंग अबाउट द वर्ल्ड सेम असली पाहिजे. म्हणजे ते दोघं भरपूर गॉसिप करत असतील पण त्यांचं दोघांचं पटत असेल ना तर ते बरोबर आहे त्यांच्यासाठी. किंवा मग ते अलिप्तच असतील दोघंही, व्हेरी इंट्रोवर्ट या, तर तसं ते दोघांचं, तर तो जो कोर स्वभाव असतो ना तसा जर का तुम्हाला हेरता आला समोरच्या माणसाचा तर मला असं वाटतं की दॅट विल हेल्प अ लॉट इन चुझिंग द राईट पार्टनर. ओके, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतो आहे तर आपल्या व्हॅल्यूज ज्या आहेत मला वाटतं त्या कॉम्पॅटेबल असल्या पाहिजे. डेफिनेटली. मी पण जेव्हा सांगते एक्झॅक्टली म्हणजे मी आता माझ्या स्टुडंटला वगैरे पण बोलताना सांगते की तुम्ही म्हणजे त्यांनी कपबशी सिंकमध्येच नाही ठेवली किंवा ओला टॉवेलच ठेवला बेडवर, अशांसाठी काय भांडता? व्हॅल्यूज जुळत नसतील तर भांडा. म्हणजे क्षुल्लक गोष्टींवर काय भांडायचं असं त्यांना सांगत असते. नाही बरोबर आहे. हे कारणच नसली पाहिजे की तू फेसबुकवर स्टेटस का नाही अपडेट केलं, मग तू रात्री 2:10 ऑनलाईन का होता आणि ऑनलाईन आहे मला रिप्लाय का नाही केला, अशा अनेक गोष्टींवर वाटतात. नाही, हा तुम्ही या लेवलला असाल तर तुम्ही नाही आहात रेडी प्रेमात पडायला, हे समजून घ्या प्लीज. एक्झॅक्टली. या गोष्टींनी जर का वाईट वाटत असेल राईट. बट तुमचा व्ह्यू पॉईंट कसा आहे, किंवा अगदी सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर एखादा माणूस, तिसरं कोणीतरी अपार्ट फ्रॉम यू गाईज, त्याच्याबद्दल जर का तुमचं काही स्ट्रॉंग मत असेल तर साधारण त्या माणसाचं सुद्धा सिमिलर मत असेल तर यू कॅन ट्राय अँड सी की काय एक्झॅक्टली हिज वे टू परसिव्ह द वर्ल्ड इज. आणि इफ ते जुळत असेल तर दॅट्स रिली नाईस. पण तरी मला वाटतं मतं जुळलीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे समजा आता उदाहरणार्थ एखादं पॉलिटिक्स रिलेटेड आहे तर दोघांची सारखीच लाईक्स किंवा डिसलाईक्स, पण थोडंसं ना मला वाटतं जसं तू म्हणालीस की दोघंही इंट्रोव्हर्ट असतील पण मला वाटतं कुठंतरी त्याचा बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे मी केव्हा तरी एका व्हिडिओ घेणार आहे की पर्सनॅलिटी ट्रेट्स आणि मॅरिटल कॉम्पॅटेबिलिटी हा माझा एखादा विषय असणार आहे. कारण दोघंही जर इंट्रोव्हर्ट असतील ना तर म्हणजे त्यांच्या घरात अशी एकदम शांतताच असेल. थोडं तरी काहीतरी मॅचिंग, थोडं तरी एकमेकांना बॅलन्स करायला असायला पाहिजे. ते तो तर म्हणजे एक आयडियल छान कॉम्बिनेशन झालं ज्याचे परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स खूप अरेंज मॅरेजमध्ये होऊ शकतात. अर्थात मी फक्त एक म्हटलं की प्रेमात पडताना जर का इफ यू वॉन्ट चूज अ सेफ पार्टनर अँड यू नो युअर सेल्फ व्हेरी वेल, त्यातल्या लाईक्स तुमचे डिसलाईक्स सारखे असतील तर खूप चांगलं. पण हे खूपच चांगलं. आणि अर्थातच म्हणजे तुम्ही कितीही सारखा पार्टनर शोधण्याचा प्रयत्न जरी केला, इवन इफ यू परसिव्ह द वे इन द वर्ल्ड इन अ पर्टिक्युलर वे, डझंट मीन की तुमचं सगळंच सिमिलर असेल. तुमचे दोघांचं मित्रपरिवार वेगळा असल्यामुळे त्यांनी खूप जास्त वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज डेव्हलप होतात. बरोबर. म्हणजे हेही मला जाणवलंय की द वे यू आर विथ युअर पार्टनर आणि द वे यू आर इन द आउटसाइड वर्ल्ड, ह्या पण दोन आपल्या डिफरंट पर्सनॅलिटीज असतात. त्यामुळे त्या सगळ्याचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या प्रेमात असता तेव्हा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किंवा मे बी इन रिलेशन असता, एकदा का तुम्ही नवरा बायको झालात का त्याचंही पूर्ण म्हणजे कॉन्टेक्स्टच बदलतो सगळा. तो डेफिनेटली खूप गोष्टी बदलतात. डेफिनेटली. मला असं वाटतं की बदलतात. कारण मला असं वाटतं ना की ह्याचं आपण खूप आय डोंट नो, एक जरा नवरा बायको म्हटलं की एक जे असं हे येतं ना ते आपण पण थोडंसं क्रिएट केलंय, तेवढं एक्झॅक्टली घ्यायची गरज नाही. आणि खरं तर एक म्हणजे हे मला पर्सनली वाटतं की खरं तर तुम्हाला असं जर का वाटत असेल की आता माझं लग्न झालं तर सगळंच बदललं, आणि मला पर्सनली असं वाटतंय की जर का माझं लग्न झालं तर मला माहिती आहे की गोष्टी बदलणार नाहीत ड्रास्टिकली फॉर मी. सो दॅट फॉर मी मीन्स दॅट समवेअर आय एम ॲट पीस की विथ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन माय लाईफ. कारण की बदल एवढा मेजर कोणालाच नको असतो. तुम्ही कायमच प्रेमात आहात हीच स्टेट पाहिजे त्याला. मग
ओके. पण ना मला एक असं वाटतंय सध्या की मे बी वेस्टर्न कल्चरचा थोडासा आपल्यावर इम्पॅक्ट पडतोच आहे, थोडासा म्हणजे बराचच पडतोय. पण म्हणजे आधीच्या काळी पण होतेच खरं म्हणजे, आता कदाचित त्याची चर्चा जास्त होते किंवा सोशल मीडियामुळे त्याच्या लोकांपर्यंत खूप जास्त पोहोचतंय. पण तरी थोडंसं आजकाल जे आहे की रोज डे, हग डे, किस डे, प्रपोज डे, ह्याने थोडं हाईप म्हणजे जास्त झालंय का हे सगळं? म्हणजे मुलांना बरेचदा मी असं बघते की म्हणजे माझ्याकडे जे स्टुडंट्स येतात किंवा क्लायंट्स येतात म्हणूया, की त्यांना ना म्हणजे मला बॉयफ्रेंड नाही ह्याचं पण त्यांना गिल्ट असतं. तर तो एक पिअर प्रेशर किंवा काही जास्त वाढतंय असं वाटतं. एक्झॅक्टली. या सगळ्या डेजमुळे प्रेम कोर या भावनेबद्दल न बोलता फक्त पिअर प्रेशर क्रिएट होतंय, बाकी काही होत नाहीये. कारण इव्हन कॉलेजेसमध्ये कोणाला सर्वात जास्त रोज मिळत आहेत, एक्झॅक्टली कोणती सर्वात पॉप्युलर मुलगी किंवा मुलगा, हे सगळं भलतीकडेच चाललंय. म्हणजे आय गेस इट इज टेकिंग अस अवे फ्रॉम लव्ह. एक्झॅक्टली. म्हणजे ती छान भावनाच म्हणजे कुणाच्या प्रेमात गेल्यावर जे असं खूप वेगळं फिलिंग आहे ते असतं की नाही मला माहिती आहे. कारण मुलं इतक्या सहजपणे सांगतात की मी आधी 2 रिलेशनमध्ये होते वगैरे. असं वाटतं एक्झॅक्टली काय म्हणजे हे यांना वाटतंय मला कळत नाही. हो, म्हणजे मला या सगळ्या डेजमधनं फक्त एकच गोष्ट सिल्वर लाईनिंग अशी वाटते की उगाच एक बळ येतं की दिस इज द डे मी प्रपोज करणार. अच्छा. जे कदाचित काही मुलांना किंवा मुलींना नसतं बिचाऱ्यांना, की प्रेम आहे तर मी धडकन जाऊन सांगते त्याला किंवा तिला, असं नसतं. पण या दिवसांच्या निमित्ताने की आज मी रोज तरी देतो. अच्छा. असं कदाचित म्हणजे ही थोडीशी गोड त्याच्यातली चांगली बाजू असावी असं मला वाटतं. पण जरी असं वाटलं की आपण ह्याला प्रपोज करूया किंवा काय, पण एखाद्या व्यक्तीला प्रपोज केल्यावर किंवा त्यांचं आपण आता ह्याला रोज देऊया किंवा असं काहीतरी करूया, पण ते नातं पुढे म्हणजे कंटिन्यू करायचं की नाही किंवा सस्टेनेबल राहील की नाही, तर त्याच्यासाठी तुला काय सुचव असं वाटतं की यांनी काय क्वालिटीज बघाव्या त्या व्यक्तीमध्ये? कारण की जी व्यक्ती आवडली, जसं तू म्हणते तसं वेळ हे लोक किती देतात मला खरंच नवल वाटतं बरेचदा. पण त्या व्यक्तीत म्हणजे मिनिमम तरी काय क्वालिटीज बघितल्या पाहिजे की मला या व्यक्तीसोबत आता पुढे जायचंय? बेसिक मला वाटतं प्रॉब्लेम काय होतो ना की खूप लोकांचा की रिलेशनशिप मला जे पूर्णत्व वाटत नाहीये माझ्या आयुष्यात, ते रिलेशनशिप मला एक कम्प्लिशन देईल बरोबर या दृष्टिकोनानेच अप्रोच होतं म्हणजे रिलेशनशिप्सला. किंवा मी आता खुश नाहीये पण ज्या लोकांचे माझ्या मित्रांना गर्लफ्रेंड्स आहेत ते मला सतत खुश दिसतात, फिरताना दिसतात, तर मग कदाचित हे झालं तर मग मी पण खुश होईन कदाचित. तर तुमच्यातलं काहीतरी इनकम्प्लीट, मग ते काहीही असो, जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये शोधायला गेला तर ते नाही मिळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बरेच लोक रिलेशनशिपमध्ये पडले जरी तरी ते टिकवू शकत नाही. म्हणजे आपल्यातला व्हॉइड कुठेतरी ब्रीच करायचा हेच त्यांचं एक असतं, म्हणजे मोटिव्ह तेच असतं कुठेतरी. या डेफिनेटली. त्यामुळे त्या पद्धतीने जर का अप्रोच केलं तर मग खरंच नाही टिकणार. आणि जसं म्हणतेस तसं देन इट बिकम्स कॅज्युअल की माझे 2 ब्रेकअप झाले आहेत ऑलरेडी. बरोबर. तर त्यातनं मला असं वाटतं की तुमचे ब्रेकअप का झालेत यावर थोडासा विचार करून एक्झॅक्टली त्यातनं शिकून काय आता पुढे आपल्याला कशा पद्धतीचा माणूस हवा आहे आयुष्यात याचा थोडासा विचार करावा, रादर दॅन बोस्टिंग अबाउट इट फॉर समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. पण मला तेच हे मेन वाटतं मला की तुमच्यातलं जे काही कमी आहे, तुम्हाला जो काही वॉइड आधी स्वतःला शोधायला लागेल आपल्याला, ते तुम्ही जस्ट बी हॅपी विथ युअर ओन सेल्फ अँड युअर ओन कंपनी. त्याशिवाय तुम्ही कोणासोबतच रिलेशनशिपमध्ये नाही राहू शकत. किंवा असंही आपल्याला म्हणता येऊ शकेल मे बी की एखादी व्यक्ती मला जी आवडते तर ती का आवडते, म्हणजे मला ती का आवडलेली आहे, म्हणजे मला इनकम्प्लीट आहे ते पूर्ण तिथे मिळतंय का, म्हणजे अगेन मी त्या व्यक्तीवर डिपेंडंट राहतेय का, म्हणजे कशासाठी मी ती व्यक्ती. म्हणजे मला जेव्हा आठवतंय माझ्याकडे 1-2 स्टुडंट्स जे आले होते की माझं 2-3 ब्रेकअप झाले, आम्ही खूप त्यांच्यासोबत ओपन अप होतो आणि मग शेवटी ते सोडून जातात. त्यांना म्हटलं की तुला ओपन अप होण्याची किंवा कुणाचा तरी म्हणजे वाय डू वॉन्ट अ शोल्डर टू क्राय अपॉन, दरवेळेला तू असं का, म्हणजे तू आधी स्वतःला शोध आणि मग विचार कर की तू जे ब्रेकअप नंतर आहे आधी तू प्रेमात का पडते हा शोध घे. एखादी व्यक्तीकडे तू अट्रॅक्ट का होते, तुझ्यातलं पूर्णत्व तिथे तिला दिसतंय का, म्हणजे हे अगदी बरोबर बोललीस. इथे मला ऍक्च्युली थोडंसं ऍड करायचंय. तुझा जो लास्ट व्हिडिओ होता त्याच्यामध्ये तू मेन्शन केलं होतं की लव्ह इज लाईक अ ड्रग. राईट. तर मला हेही जाणवतं खूप मुला-मुलींमध्ये की ना प्रेमात पडण्याची पण सवय होते. म्हणजे तो जो रोझी पॅच असतो सुरुवातीचा, थोडेसे म्हणतो ना आपण गुलाबी दिवस असतात, त्या पॅचची सवय होते. त्याच्यानंतर जेव्हा खरी रिलेशनशिप समोर येते ना, जेव्हा सगळं न्यूट्रल होऊन जातं, थंड होऊन जातं, द पॅशन इज नॉट ॲज सेम, द रोमॅन्स इज नॉट ॲज सेम जसा सुरुवातीला होता, तर ते हँडल नाही करता येत. कारण त्या
प्रेमाची सवय झाली आहे, त्या रोझी पिक्चरची सवय झाली, ड्रगची सवय झाली. हा एक्झॅक्टली. त्यामुळे वेन इट वेअर्स ऑफ पीपल ब्रेक ऑफ अँड दे आर इन सर्च ऑफ समवन न्यू, की ज्याच्याकडनं नवीन वाईब्स, नवीन गप्पा, नवीन प्रेम, नवीन रोमॅन्स, जुनं शिळं झालं आता असं पण होतं. तर त्याबद्दलही थोडंसं सगळ्यांनी अवेअर असावं की हे होऊ शकतं, तर हे तुमच्यासोबत होतंय काय, म्हणजे आपण ब्रेकअप होत आहेत तर म्हणजे प्रत्येकाने ऍक्च्युली एक्सप्लोर युअर सेल्फ. दिस इज व्हॉट वी कॅन से. Oh yeah, definitely. Take time to explore yourself, be happy in your own company, do that first. त्याशिवाय तुम्ही नाहीच राहू शकत कुठल्याच रिलेशनशिपमध्ये. आणि म्हणजे समजा आता हे जे मी टीनेजर्स वगैरे जे बघते की आपण म्हणतो खूपदा ब्रेकअप होतात वगैरे, पण म्हणजे दुर्दैवाने म्हण नेमकी 30 वर्ष अशी असतात की खूप अभ्यासाची असतात. म्हणजे 10वी 11वी 12वी घरी म्हटलं तर फक्त सगळेजण IITचा अभ्यास कर, क्लास लाव, हेच कर, आणि कुठेतरी सगळे हॉर्मोनल चेंजेस असतात, पिअर प्रेशर असतं खूप सारं, आणि अगदी प्रेमात जरी नाही पडले कोणीतरी, म्हणजे युजली आवडतं कोणीतरी असं होतं मोस्टली. म्हणजे तू म्हणते तसं करेज नसतं सांगायचं, पण होतं ते. तर ह्या सगळ्या म्हणजे इमोशन्सच्या किंवा आणि सगळे नवीन असतात ह्या भावना. तर तू या टीनेजर्सला काय सांगशील की हाऊ दे शुड प्रायोरिटाईज ऑल दिस? whatever's happening internally, त्याला तुम्ही प्रायोरिटाईज करून वेगळं हे हॉर्मोन्स मी माझे थोडेसे थांबवतो असं नाही करू शकत. त्यामुळे वॉट एव्हर युअर फीलिंग, फील इट. ऑब्व्हियसली त्या वयात सांगते नाही कळत, बरोबर, प्रायोरिटाईज केलं पाहिजे ह्याच गोष्टी नाही कळत. जे लोक सांगतात प्रायोरिटाईज करा ते वैरी होतात. बरोबर. आई वडील स्पेशली की हे वय नाही प्रेमात पडण्याचं. अरे मग आत्ता नाही तर कधी, आता होत आहेत हॉर्मोनल चेंजेस. बरं हुशार खूप आहेत आत्ताची मुलं, पण त्यामुळे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि असं होणं साहजिकच आहे हे माहिती असतं. आणि ऍक्च्युली आईवडील पण त्यांच्या वयातनं गेलेले असतात. या असं म्हणून ते जास्त सजग असतात, म्हणूनच ते सांगतात की आता नको प्रेमात पडू. बट आय थिंक द ओनली थिंग आय कॅन टेल द टीनेजर्स वुड बी की प्रायोरिटाईज करण्यापेक्षा तुम्हाला जे काही फील होतंय ते फील करा. बट तुम्ही जर का फक्त एका गोष्टीच्या कुठल्याही असेल, मग ते फक्त अभ्यास असो, फक्त प्रेम असो किंवा कुठलीही गोष्ट असो, फक्त एका गोष्टीच्या आहारी गेला तर ते चुकीचं आहे. फोकस्ड असणं वेगळी गोष्ट आहे, आहारी जाणं वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे त्यातला फरक पहिला ठेवायला. इफ यू आर फोकस्ड ऑन युअर करिअर और फोकस्ड ऑन सम काइंड ऑफ आर्ट, बी फोकस्ड ऑन दॅट, गेट डिटॅच फ्रॉम द वर्ल्ड, विच इज ओके. पण आहारी नका जाऊ. म्हणजे मला वाटतं आपल्याला असं म्हणता येईल की प्रायोरिटाईज करण्यापेक्षा त्यांना कंपार्टमेंटलाइज करता आलं पाहिजे. डेफिनेटली. म्हणजे प्रेम आहे ते पण ती भावना पॅरलल, म्हणजे त्यांनी अभ्यासावर आणि तुमच्या पर्सनॅलिटीवरती काही त्याचा परिणाम होता कामा नये. हो. कोणी हो म्हटलं म्हणून मला छान वाटतंय, नाही म्हटलं म्हणून मला वाईट वाटतंय असं पण नको. नाही, आणि हे पण मी जे अभ्यासाच्या पण आहारी जाऊ नका हे एवढ्यासाठीच म्हटलं की माणूस म्हणून मी कसा ग्रो होतोय याबद्दल विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण की मग फक्त अभ्यासाचा विचार केला ना, मग काही वर्षांनी ती अरेंज मॅरेज वाली मुलांची जी हालत होते ना, की माहितीच नाही कशी मुलगी पाहिजे, ते तिथपर्यंत पोहोचते मग ती स्टेज. म्हणून एकाच कुठल्या गोष्टीच्या याच्या म्हणजे यू मस्ट टेस्ट ऑल फ्लेवर्स सॉर्ट ऑफ असं म्हणूया. या म्हणजे ते होतच, आणि विच इज नॅचरल, जस्ट ऍक्सेप्टेड दॅट वे. मला ना रसिका अजून तुला एक विचारायचं आहे की म्हणजे आपण जरी हे असं म्हटलं की टीनेज आहे, त्यांना असे वेळेवर कोणी आवडतं आणि मग लगेच पुन्हा दुसरं कोणीतरी आवडतं, कारण नवीन बॅच येते असं म्हणूया आपण क्लासमध्ये, पण ते वय नसतं आपल्याला समजण्याचं. पण जेव्हा प्रेमात कोणी पडतं, मग भले ते टीनेज असेल किंवा थोडंसं एक मॅच्युरिटी आल्यानंतर ती असेल, पण ते एक वेगळंच एक्साइटमेंट आणि वेगळी फिलिंग आहे ऑब्व्हियसली. म्हणजे अरेंज मॅरेज असेल तरी पण आणि कुठलंही पण, म्हणजे कोणीतरी व्यक्ती आपली आहे हे फिलिंगच खूप वेगळं आणि एक्साइटमेंट देणारं आहे ऑब्व्हियसली. पण मला ना एक सारखा म्हणजे माझ्याकडे जे प्रश्न विचारल्या जातात मुलांचे किंवा मला ज्यांना सांगायला लागतं, तर मी अर्थात माझं काउन्सिलर पार्ट नाही असतं ते, पण मी एक टीनेजर्स म्हणून नाही पण यंगस्टर्सची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुला विचारते. कारण तू ज्या फील्डमध्ये आहेस ना, तर तिथे म्हणजे असं कुणाचं जुळणं किंवा तुटणं हे बऱ्यापैकी कॉमन आहे. अर्थात हे ऑफ द ग्लॅम वर्ल्ड पण खूप कॉमन आहे. फक्त तुम्ही लोक थोडे पब्लिक फिगर असल्यामुळे त्याची चर्चा जास्त होते. बाकी नॉर्मलमध्ये मला वाटतं उलट जास्त होत असेल हे, म्हणजे नॉन ग्लॅम वर्ल्डमध्ये. म्हणजे मी तसं मागे म्हटली होती एकदा की कटरीना कैफ आणि आलिया भट्ट या दोघी मैत्रिणी आहेत,
आणि कटरीना कैफच्या एक्स बॉयफ्रेंडला आता तिची मैत्रीण डेट करते आहे. सो हे कसे ते हँडल करायचे किंवा काय, म्हणजे हाऊ डू सॉर्ट आउट दीज इक्वेशन्स म्हणून. तर मला एक असं विचारायचं होतं की आपल्याला जसं कोणी आवडतं तर ऑब्व्हियसली आपल्या ऑफिसमधलं जवळचं किंवा कलिग्स किंवा फ्रेंड सर्कलमधलं. तर समजा काही कारणाने ब्रेकअप झालं आणि होऊ शकतं, म्हणजे असं आहे, आपल्याला प्रायोरिटीज बदलतात, लोक नव्याने समजतात, ब्रेकअप झालं समजा. पण ब्रेकअप झालं म्हणून आपण ऑफिस तर जाणं बंद नाही करू शकत किंवा नोकरी सोडू शकत नाही. सो अशा वेळेला त्या लोकांना रोज दिसणं, भेटणं आणि अलॉंग विथ त्यांचं आणखीन कोणासोबत जर जमलं तर ते बघणं, म्हणजे लिटरली म्हणजे असे आहेत की ज्याच्यासोबत होतं त्यांचं ब्रेकअप झाल्यावर त्या व्यक्तीने नवीन फ्रेंडसोबत डीपी जरी ठेवला तरी त्रास होतो. सो यामध्ये तू कोपिंग म्हण किंवा याच्यातनं बाहेर पडण्यासाठी यंग जनरेशन तुमची जी आहे किंवा तुझे फ्रेंड्स असतील किंवा आणखीन बाकी काही तुझ्या ऐकण्यामध्ये असतील तर कशा पद्धतीने तुम्ही लोक हँडल करू शकता हे? फर्स्ट ऑफ ऑल मला हे सांगायला आवडेल की ब्रेकअप म्हणजे एक दिवस मी गेलो, ब्रेकअप केलं, झालं, असं कधीच नसतं. ब्रेकअपची एक फेज असते खूप मोठी आणि प्रत्येक कपल परत ती वेगवेगळी असते. माझ्या ओळखीतलं एक कपल आहे, ते दोघं जण दे वर व्हेरी टॉक्सिक फॉर इच अदर. खूप त्यांची भांडणं व्हायची सतत आणि त्यांनाही माहिती होतं की आपण ब्रेकअप केलं पाहिजे, पण ते ब्रेकअप करूनही समहाव दे यूज टू एंड अप टुगेदर अँड स्टील फाईट अ लॉट. हा तर म्हणजे प्रचंड टॉक्सिक, पण त्यांना त्या टॉक्सिसिटीची पण सवय झाली होती. तर हा एक मेन मुद्दा की तो सवयीचा भाग पण असतो, टू बी विथ दॅट पर्सन, टू चेक ऑन दॅट पर्सन. म्हणजे तुम्ही प्रेमाची सुरुवातच अरे जेवलास का, उठलास का, गुड नाईट हे करता, तर का नाही त्याची तुम्हाला व्हॉट्सअप उघडा आणि पहिले त्याची चॅटबॉक्स उघडा, त्याचा हीच सवय हाताला पण मसल मेमरीमध्ये पण तेच आहे. सो दॅट हॅपन्स. आणि अर्थातच म्हणजे माझा बॉयफ्रेंड आता कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीसोबत आहे, या बाबतीतली जी काही इन्सेक्युरिटी आहे, जेलसी आहे किंवा जे काही फिलिंग्स पॉझिटिव्हनेस जो आहे, दॅट इज व्हेरी नॅचरल. दॅट इज व्हेरी व्हेरी नॅचरल अनलेस यू हॅव हॅड अ व्हेरी कॉन्शियस ब्रेकअप वेर यू नो की मला खरंच या माणसासोबत माझं जमणार नव्हतं कधीच, अँड देन यू गेट आउट ऑफ इट. बट मोस्ट केसेसमध्ये असंच होतं की यू लुक बॅक अँड देन यू आर लाईक कम्प्लिटली डेव्हस्टेटेड सीइंग द वे ही इज. म्हणजे साधं तो खुश जरी असला त्याच्या मित्रांसोबत तरी त्रास होतो मुलींना. म्हणजे अशाही मी बऱ्याच मैत्रिणी पाहिल्यात माझ्या. पण ना म्हणजे ब्रेकअप म्हणशील तर ते दरवेळेला काही दोघांकडनंच असेल असं पण नाही ना, म्हणजे इट कॅन बी फोर्स्ड ऑन समवन. या डेफिनेटली. पण मग अशा वेळेला म्हणजे अशा वेळेला तो इट मस्ट बी अ टर्म, म्हणजे खूप जास्त इमोशनली, कारण ह्या नाते म्हणजे बरेच वर्षापासून जरी असेल किंवा काही महिन्यांचं असेल तरी तुम्ही इमोशनली, मेंटली आणि कधी काही बाबतीत तर तुम्ही फिजिकली पण तुमची म्हणजे इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये असते. एक्झॉस्ट खूप होता त्याच्यात. पण मग याला खूप म्हणजे हाऊ टू हँडल ऑल दिस? सी देयर इज नो करेक्ट वे टू हँडल दिस. आणि एस्पेशली जर का तुमच्यावर एन्फोर्स केला असेल ब्रेकअप तर म्हणजे खूप जास्त त्रास होतो. पण कुठेतरी तो त्रास होणार आहे. हे ना तुम्हाला एके दिवशी असं एक प्रॉपर कॉन्शियस डिसिजन घेऊन की नाही मला आता त्रास करून घ्यायचा, नाही मला माझ्या आयुष्याची वाट लावायची, आणि ट्राय टू फोकस, बेसिकली ट्राय टू फोकस ऑन द गुड थिंग्स इन युअर लाईफ. राईट. की माझं वय काय आहे, मी कुठे काम करते, मला इथून कुठे पुढे जायचंय, माझ्या आईबाबांचं माझ्यावर किती प्रेम आहे, जे माझ्यावर जे काही तुझं वय असेल त्या वयापर्यंत प्रेम करतायत, तर काय मुलगा 6 महिने 1 वर्ष फक्त पण असू शकते. बरोबर. सो बेसिकली स्वतःची काळजी मी घेतली पाहिजे माझ्या जवळच्यांसाठी. ह्या बाबतीतली जबाबदारी किंवा या बाबतीतलं अंडरस्टँडिंग तुम्ही ट्राय अँड कल्टिवेट दॅट विल हेल्प अ लॉट. म्हणजे मला वाटतं तू जसं सांगितलं आता त्याला मला शब्द असा सुचतोय आता की ब्रेकअप जरी झालं तरी लोकांना त्रास का होतो, कारण डिटॅच होत नाहीत. सो मला वाटतं ब्रेकअप सोबत ती डिटॅचमेंट जर त्यांनी ऍक्सेप्ट केली तर ते थोडंसं इझी जाऊ शकेल. पण ते डिटॅचमेंटच होत नाही. नाहीच होत. अर्थातच आपण सुरुवातीला म्हणालो तसं की तो सवयीचा भाग असतो, तर ती सवय तुटायला थोडासा वेळ लागणार. आणि तो सुद्धा वेळ त्याच्यातही पिअर प्रेशर असतं अगं खूप, की ब्रेकअप झालाय तर आता झालं ना, चल ना, आठवडा झाला, ठीक हो ना तू पटकन. असं झालंय, असं कसं ठीक व्हायचं पटकन, वाईट वाटतं, तुझं झालं नाही म्हणून तू असं सांगतेस. वाईट वाटतं. एक्झॅक्टली. तर वाईट वाटतं. त्यामुळे इफ यू आर फिलिंग बॅड अबाउट इट, इफ यू आर फिलिंग सॅड, जस्ट फील इट आउट. राईट.
त्याला तुम्ही हाऊ लॉंग त्याला काहीतरी एक हे हाऊ लॉंगला मर्यादा पाहिजेच, पण अर्थातच तुम्ही हे कॉन्शियसली करा की मला जर का वाटतंय तर मी हे वाटून घेऊन संपवते, बरोबर, हा विचार डोक्यात ठेवा. आणि एनी हाऊ म्हणजे आपलं हॅपीनेस हा पूर्णपणे मग दुसऱ्यावरच डिपेंडंट ठेवला आहे का आपण, हा पण त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे ना. हो, ते तर होतच ना. त्या जर का दृष्टीने तुम्ही रिलेशनशिप ठेवली असेल तर तो तर प्रॉब्लेम होतोच अर्थातच. बरोबर. बरेचदा मी असं बघितलं की मुलं घरी सांगत नाहीत कारण घरून रिजेक्शन मिळेल हीच एक भीती असते. हो, आपण आत्ताच म्हणाल तसं की प्रायोरिटाईज करा, आता अभ्यास करा, असं जर का उत्तर मिळणार आहे माहितीच असेल किंवा कसं होतं साधारण की आपल्या आईला जर का आपल्या मैत्रिणीचं किंवा कुठल्या तरी माझ्या शाळेत शिकते त्या मुलीचं काही अफेअर कळलं तर आई पहिलेच सुरू होते, बाई कशी मुलगी आहे, अशी कशी प्रेमात पडली, ही काय वय का प्रेमात पडायचं, असं सगळं ऐकल्यावर का एखादी मुलगी किंवा मुलगा अप्रोच करेल आई वडिलांना. सो मला असं वाटतं की पॅरेंट्सनी पण ते थोडंसं टॅक्टफुली हँडल केलं पाहिजे. मी पुढच्या याच्यात घेणार आहे व्हिडिओ. इवन इफ युअर ओपिनियन इज दॅट, ट्राय अँड नॉट शो इट, ट्राय अँड शो दॅट यू आर फॉर, सो ऍटलीस्ट तुम्हाला कळेल तरी काय घडतंय आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात. हेही होतं ऍक्च्युली काही मुलींचं की मी सॅड आहे आता म्हणून मला जी अटेन्शन मिळते माझ्या मित्रमैत्रिणींची किंवा सगळ्यांची, ही अटेन्शन पण आकर्षक वाटते, त्यामुळे ते दुःख मला पाहिजे, मी आता त्याच्या दुःखात राधा बनून राहणार. बरोबर, हे खूप असतं काही मुलींचं. हे नवीन आहे. हा, नाही मेजर म्हणजे मी सॅड आहे मला अटेन्शन द्या, हा खूप मेजर फॅक्टर आहे आणि हा खूप डिस्टर्बिंग फॅक्टर आहे. म्हणजे देयर इज समथिंग ऍक्च्युअली सिरियसली रॉंग विथ यू इफ यू आर कॉलिंग आउट फॉर सॅडनेस अँड यू आर वॉन्टिंग. म्हणजे मला महत्व मिळालं पाहिजे कारण मी आता म्हणजे एवढी दुःखी आहे. सो द विक्टिम कार्ड दे लाईक टू बी इन दॅट. तर ते जरा सायकोलॉजिकली वी शुड हेल्प देम टू नॉट थिंक लाईक दॅट, कारण की यू आर वेस्टिंग व्हेरी इम्पॉर्टंट डेज ऑफ युअर लाईफ. तर ते कळलं पाहिजे ऍक्च्युली. तर इफ यू आर डुईंग दॅट, डोंट डू इट. म्हणजे मला तो एक सिनेमा आठवला शाहरुख खानचा, मला वाटतं तो कभी हा कभी ना मध्ये, की त्याचं त्या हिरोईन सोबत असतं आणि मग ती दुसऱ्यासोबत जाते आणि मग शेवटी पुन्हा तो दुसरीची वाट बघतो. सो ये नाही तर दुसरीचंही, असा पण एक काहीतरी मला वाटतं थोडा, म्हणजे अगदी हा एवढा असा सुपरफिशियल नाही पण प्रॅक्टिकल अप्रोच आहे की एकाच्या दुःखात किती बुडून राहायचं. हो, लाईफ हॅज टू फ्लो. डेफिनेटली हॅज टू फ्लो. आणि जस्ट बिकॉज काहीतरी व्हेरी स्ट्रॉंग ओपिनियन्स क्रिएट होतात ब्रेकअपनी, ते पण नाही झाले पाहिजे की मुलं अशीच असतात, एक्झॅक्टली मुली या अशाच असतात, ह्याच्या लेबल खाली जे सगळे आणि प्रॉब्लेम असा होतो इव्हन इन बिईंग इन अ रिलेशनशिप, आपल्या मनात पण काही गोष्टी सांगितल्या का पुरुषांना या गोष्टी कळत नाहीत किंवा बायकांना या बाबतीतली अक्कल नाही, ह्या पण खूप गोष्टी बिंबवल्या आहेत डोक्यावर. तर त्या लेन्सने तुमच्या पार्टनरला जज करू नका. बरोबर, त्याला कदाचित खरंच कळत असतील तुला काय फील होत आहे त्या वेळेला, तर पुरुषांना कळत नाहीये लेबल खाली त्याला जज करू नको, कारण की त्यांनी भांडण होऊ शकतात रिलेशनशिपमध्ये तुमच्या. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट पीपल शुड कीप इन माइंड. पण हे तू म्हणजे अगदी बरोबर मुद्दा काढला असं माहितीये का, कारण की मी म्हणजे लग्नाच्या आधी म्हणून नाही पण इव्हन लग्नानंतर देखील जर डायव्होर्स झाला ना तर अनेक लोक असे बघितलेत की ते पुन्हा बघतच नाहीत, लग्न नाहीच करायचं. एका डिसिजनवरून म्हणजे एका त्या एक्सपिरियन्सवरून असं ड्रास्टिक डिसिजन्स पण घेतात आणि ते एनीहाऊ थांबून जातात. म्हणजे तिथे म्हणजे अर्थात लग्न हे काही अल्टिमेट ध्येय जरी नसलं आयुष्याचं तरी एक कंपॅनियनशिप आहे किंवा काय, पण अशा एका दोन उदाहरणांवरनं लोक असं करतात. नाही खूप स्ट्रॉंग ओपिनियटेड होऊन जातात, सगळ्या लोकांना त्याच लेन्समधनं बघतात. एक्झॅक्टली. मला असं वाटतं की जेवढं तुम्ही उलट शिकाल की ओके हा माणूस अशा पद्धतीचा होता आणि ओपन अप कराल टू discover new people, see how their behaviors are and actually learn from them, तर दॅट इज ॲक्च्युली व्हेरी मच मोर ब्युटिफुल. जेवढं तुम्ही रेस्ट्रिक्ट करता किंवा तुम्ही एक तुमचे ओपिनियन्स बनवतात कुठल्याही माणसाबद्दल किंवा अनेक माणसांबद्दल, तेवढं तुम्ही स्वतःला बंद करता. एक्झॅक्टली, इन अ व्हेरी बॅड वे. तर इन्स्टेड नॉट डू दॅट अँड नॉट बी स्ट्रॉंग ओपिनियटेड जस्ट बिकॉज तुमचा ब्रेकअप झाला आहे. लेसन. या डेफिनेटली इट शुड बी टेकन एज अ लेसन अँड व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे त्या गोष्टीचा की काय झालं आणि इट हेल्प्स. म्हणजे आपलं का तुटलं ह्याचा अभ्यास करून मग पुढे आता आपण जरा एक वाईज डिसिजन्स घ्यायला हरकत नाही. आणि हे करताना फक्त त्याचं काय चुकलं हेही जर का तुम्ही किंवा तो माणूस कसा चुकीचा होता एवढाच अभ्यास केला तर हे अत्यंत चुकीचं आहे. स्वतःला पण तुझं काय चुकलं किंवा तुमच्या साईडनी काय होतंय ह्याचं पण आत्मपरीक्षण करणं प्रचंड गरजेचं आहे. कारण की खूप इझिली असं होतं की ब्रेकअप झाला म्हणजे समोरचा माणूस चुकीचा आहे. एक्झॅक्टली. हे ब्लेम करणं खूप सोपं आहे.
त्यापेक्षा माझं काय चुकलंय या बाबतीत खूप जास्त विचार केला तर तुम्हालाच त्याचा फायदा होणार. म्हणजे थोडक्यात ब्रेकअप मधून बाहेर कसं पडायचं तर चक्क त्याचा अभ्यास करायचा. हो खरं. म्हणजे हे एका वाक्यात सांगायचं झालं तर म्हणजे कोपिंग इज टू अनालाइज द कॉज. हो राईट, डेफिनेटली. बरोबर. रसिका, मला अजून एक असं विचारायचं की ज्या ग्लॅम वर्ल्डमध्ये तू आहेस, तुम्ही सगळे पब्लिक फिगर आहात आणि तुमचे खूप फॉलोअर्स आहेत, म्हणजे असे मिलियन्स ऑफ फॉलोअर्स तुमचे असतात, पण ते तुम्हाला खरंच फॉलो करतात. म्हणजे तुमचा फॅशन सेन्स असेल किंवा तुमची मतं असतील, तुमचं वागणं असेल, खूप प्रभाव पडतो याचा. मग ते सिंगल पेरेंटिंग आहे, लग्न आहे, ब्रेकअप आहे, रिलेशन आहे, व्हॉटएव्हर. तर अशा ह्याच्यामध्ये म्हणजे जसं दीपिका पडुकोणला डिप्रेशन झाल्यावर जेव्हा ती ओपनली बोलायला लागली तेव्हा बऱ्याच लोकांना करेज आलं त्याच्याबद्दल बोलण्याचं. तर अशा वेळेला तुम्हाला जर काही असा त्रास होत असेल किंवा म्हणजे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तू बघितलं असशील किंवा की कुणाचं ब्रेकअप होत आहे किंवा कुणाचं प्रेमात पडत आहेत, तर त्या पर्सनल न राहता गोष्टी बऱ्यापैकी पब्लिक असं होतं ते. तर तुमचे जे फिलिंग्ज आहेत तुम्हाला ते कसे तुम्ही हँडल करता? कारण तुम्हाला लोकांपुढे काहीतरी एक उदाहरणच चांगलं ठेवायचं असं एक बर्डन असतं का? चांगलं उदाहरण ठेवायचं असं नाही. मला असं वाटतं म्हणजे मी पर्सनली तरी आय ट्राय जेवढं जमेल तेवढं की मी जशी आहे किंवा मला जसं वाटतंय कुठल्याही गोष्टी बाबतीत आय ट्राय अँड बी ट्रान्सपरंट इव्हन ऑन स्क्रीन अँड ऑफ स्क्रीन व्हेर एव्हर आय एम. त्यामुळे मी पर्सनली तरी ते फॉलो करते. आणि मला असं वाटतंय की सेलिब्रिटीज सुद्धा आता सगळेच एका दृष्टीने ना अवेअर झालेत. त्यामुळे फक्त एक चांगली इमेज किंवा मी सतत कशी खुश आहे किंवा मी सतत कसं ट्रॅव्हल करते, शूट करते, एवढंच फक्त न दाखवता, एवढ्याच बद्दल फक्त न बोलता बऱ्याच चांगल्या चांगल्या टॉपिक्सबद्दल जे टॉपिक्स बोलले गेले पाहिजे. फॉर एक्झाम्पल डिप्रेशन जसं तू म्हणालीस ते झालं, बॉडी शेमिंग झालं, असे अनेक मुद्दे व्हेरी ओपनली बोलतायत आणि व्हेरी ओपनली दे आर इव्हन पोर्ट्रेइंग देमसेल्स इव्हन. कारण even I know the people, the girls who are on the heftier side, the celebrities, they are also, giving in their pictures in such a way that they are like, say no to body shaming. आणि to relate this to someone's breakup, हे पण एक कारण असू शकतं किंवा असतं काही लोकांचं. त्यामुळे ते खूप डोक्यात बसतं की मी जाड होते म्हणून माझ्याशी ब्रेकअप केला. त्यामुळे ऑल दीज टॉपिक्स जे आता निघतायत सोशल मीडियावर सेलिब्रिटीज थ्रू का होईना ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आय थिंक इट इज चेंजिंग. सो मला तरी नाही वाटत की मी तसं काही फॉलो करते. आणि मला असंही वाटतं की अनेक सेलिब्रिटीज आता चेंज होत आहेत आणि ज्या गोष्टींबद्दल बोललं गेलं पाहिजे, एक फक्त चांगली न इमेज ठेवता ते बोलतायत त्या बाबतीत. सो मे बी एक सगळ्या सामान्यांचा व्हॉइस म्हणून तुम्ही रिप्रेझेंट करता आहात आणि खूप चांगली गोष्ट, म्हणजे बदल चांगले दिसतील आपल्याला याच्यात. नक्कीच. म्हणजे तुझ्याकडनं आज खरंच खूप इनपुट्स मिळतात आहेत टीनेजर्सला आणि जे सगळेच बघतात आहे त्यांना पण एक जर मला असं तुला विचारायचं झालं की आज जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांना लव्ह, रिलेशन आणि खरं व्हॅलेंटाईन डेला योग्य नसणारा पण ब्रेकअप हा विषय की ह्या सगळ्यांबद्दल तुला जर असं मी सांगितलं की तू फॅन्सला काय सांगशील? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने मला असं वाटतं की या व्हॅलेंटाईन्स डेला असं स्वतःला प्रपोज करून बघा. इवन इफ यू आर इन अ रिलेशनशिप. खूप छान. माझं एवढंच म्हणणं आहे की रिलेशनशिपमध्ये असलात तरी तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात. ह्याचा जर का कुठेतरी तुम्हाला रिलेशनशिपमध्ये असताना विसर पडला असेल तर तेही चुकीचं आहे. बरोबर. त्यामुळे यूज दिस व्हॅलेंटाईन्स डे टू प्रपोज युअर सेल्फ अगेन, स्पेंड टाइम विथ युअर सेल्फ. स्वतःला परत ओळखा, कुठे आहात आयुष्यात, काय करायचंय पुढे, कदाचित याबद्दल थोडासा विचार करा, अभ्यास करा आणि नव्याने स्वतःच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यांनी फक्त तुमच्याच बद्दल चांगल्या गोष्टी घडतील अशातला भाग नाही. तुमच्यावर प्रेम करणारा तुमच्या आजूबाजूचे जे कोणी लोक असतील त्यांना तुमच्या एनर्जीमध्ये डिफरन्स जाणार आहे हे केल्यावर. त्यामुळे आय थिंक फोकस ऑन दॅट दिस व्हॅलेंटाईन डे. खूप छान. म्हणजे दिस कॅन बी द टॅगलाईन ऑफ टुडेज आहे की प्रपोज युअर सेल्फ. खूप छान. लव्ह युअर सेल्फ, दिस कॅन बी द मॉरल ऑफ द स्टोरी फॉर टुडे. आय कॅन से खूपच छान. फ्रेंड्स, मला वाटतं आमचा जो काही हा संवाद झाला आपल्या आवडत्या शनायासोबत तो तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असणार आहे आणि तुम्हाला खूप इनपुट्स पण याच्यातनं मिळाले असणार आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा सायकोलॉजी संडेजबद्दल रसिकाकडनं आपण ऐकूया की कसं वाटतंय आणि काय तुम्ही कमेंट करा.
मला फार छान वाटतंय माझ्या मामीशी अशा गप्पा एवढ्या ओपनली मला तेही पब्लिक प्लॅटफॉर्मवर मला गप्पा मारायला मिळालं, त्यामुळे खूप खुश आहे. ऑल्सो मला हे पण सांगायचं आहे की जर का तुम्हाला असं वाटत असेल हा अख्खा व्हिडिओ बघून की तुमचे काही प्रश्न अनुत्तरित आहेत तर ते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जेवढा जमेल तसं ऑब्व्हियसली शी विल रिप्लाय टू युअर क्वेश्चन्स, आणि अगदीच वाटलं खूप छान क्वेश्चन्स सगळे जमा झाले तर विल ऑल्सो मेक अ सेकंड व्हिडिओ ज्याच्यामध्ये आम्ही त्या क्वेश्चन्सना ॲड्रेस करू. सो येस, आय वुड बी एक्सपेक्टिंग युअर कमेंट्स. आणि तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे कमेंटमध्ये फक्त शनाया लव्ह यू असं न लिहिता छान व्यवस्थित हा व्हिडिओ बघून तुम्हाला जे काही वाटतंय ते प्लीज छान व्यक्त व्हा. ऑल्सो लाईक, शेअर, कमेंट, हे तर सबस्क्राईब हे सगळं प्लीज करा. येस. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच. आणि त्याच्या आधी रसिका, थँक्यू सो मच की आपण आज इथे मस्त गप्पा मारल्या. तू इथे आलीस तुझ्या इतक्या बिझी स्केड्यूलमधून, एवढा वेळ देते आहेस, सो थँक्यू सो मच. फ्रेंड्स, आजचा एपिसोड कसा वाटला ते शनायाने सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सायकोलॉजी संडेजला सबस्क्राईब करा, इतरांना रेकमेंड करा. भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.